हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल पूनम खोन ब्लॉग्स. तर आज मंडे. तर वीकेंड इतक्या लवकर का जातो खरंच कळत नाही, हो ना. म्हणजे लिटरली सॅटर्डे तर सात चाललो जातो मीन्स रेस्ट करण्यात, आणि संडे तर माहितीही पडत नाही, कारण की सोमवारी काय वर्क करायचं आहे याच्याच टेन्शनमध्ये पूर्ण संडे चालला जातो. सो करेक्ट 7 वाजले आणि आता मी लॉग इन करते, कारण की म्हणजे फ्रायडेला जे आपण वर्क पेंडिंग करून ठेवतो ना, ते सॅटर्डे आणि संडेच्या गॅपमुळे असं होतं की विसरायला होतं. त्यामुळे मी एक क्विक रिकॅप घेऊन घेते की म्हणजे काय पेंडिंग वर्क होतं, आणि मला काही एक्झिक्युशन्स पण लावायचे होते जे मी फ्रायडेला नाही लावले. एक तर गोष्ट मी खूप जास्त कॉन्फिडंटपणे सांगू शकते की जोपर्यंत आपल्या हातात काम आहे तोपर्यंत आपल्याला काहीच मीन्स आपल्याला बोर वाटत नाही, आपल्याला असं लोनली फील होत नाही. पण ज्या दिवशी आपल्या हातात काम नसेल आणि काही एक्सायटिंग करायलासुद्धा गोष्टी नसेल, त्यावेळेस इतकं बोर होतं. आणि मला असं वाटतं बोर होण्यापेक्षा काम असलेलं कधीही 1000 पटीने चांगलं, हो ना. मोस्ट ऑफ द टाईम जेव्हा मी काम करते ना, आणि मी एक ट्रायनंतर 2 ट्रायनंतर 3 ट्रायनंतर तरी मला जर काम जमत नसेल तर माझ्या डोक्यात विचार येतो तो म्हणजे यार हे जॉब सोडून द्यावं की म्हणजे दुसरीकडे स्विच करावं असं वगैरे. पण जेव्हा मी विचार करते की काही अशा लोकांबद्दल जे खूप जास्त स्ट्रगल करत आहे, म्हणजे लिटरली 1 2 3 4 वर्ष झाले तरी त्यांना जॉब लागत नाही आहे किंवा त्यांना सक्सेस मिळत नाही जे ते ट्राय करत आहे, त्यांचा विचार करायला गेलं तसं वाटतं की वी आर द लकीएस्ट वन की आपल्याकडे जॉब आहे, आणि आपण हे असे एक्सक्युजेस बिलकुल देऊ शकत नाही या बाबतीत. हरि ओम हरि ओम म्हणा, असा नर देह मिळेना पुन्हा. तुला सुंदर कान, कधी नाही ऐकले भागवत पुराण. ओके, सो मी एक गोष्ट नोटीस केली आहे, जेव्हा मी बसून राहते आणि नुसतं कामाचा विचार करते ना, तेव्हा माझं काम कधीच होत नाही, आणि जेव्हा मी एकतरी ब्रेक घेते मध्ये तेव्हा मला पटकन ते लक्षात येतं की हेच काम करायचं आहे. सो मी रिसेंटली मला वाटतं 7 महिने झाले मी कंपनी चेंज केली, आणि मी एक खूप मोठा डिफरन्स बघत आहे. लाईक लोक कसे सिच्युएशन हँडल करतात, ते त्यांचं बिहेवियर मीन्स जेव्हा मी फ्रेशर होती एका कंपनीमध्ये तेव्हा म्हणजे त्यांना असं वाटायचं की मी फ्रेशर आहे, आणि सिनियर वर्सेस ज्युनियर तो थोडा एक डिफरन्स दिसायचाच. पण आता जेव्हा आपण ॲज अ एक्सपिरियन्स कोणत्या कंपनीमध्ये जातो तेव्हा तेव्हा असं नसतं. तेव्हा त्यांना असं वाटतं की त्यांच्या अपेक्षा असतात, मेन म्हणजे की यांना ऑलरेडी येतं आणि यांना फक्त प्रोजेक्ट कसा आहे एक्झिस्टिंगमध्ये तो एकदा समजला तर हे हँडल करू शकणार असं. पण जर आपण कोणत्या कंपनीत फ्रेशर म्हणून जॉईन झालो तर ते आपल्याला शेवटपर्यंत ॲज अ फ्रेशर्सच ट्रीट करतात. म्हणजे माझा एक्सपिरियन्स आहे, मला माहीत नाही किती लोक याला ॲग्री करणार, बट आय थिंक सो. तोच मी आता डिफरन्स बघितला, म्हणजे आता त्यांच्या बिहेवियरमध्ये, आणि जे पण सिच्युएशन माझ्यासोबत आता न्यू कंपनीजमध्ये घडत आहे त्यातून. आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.